किराणा माल भरून सुद्धा तुम्हाला सारखं सारखं बाहेर जावं लागतं छोट्या छोट्या गोष्टींसाठी, की हे संपलंय ते संपलंय हे आणायला जावं लागेल, ते बारीक सारीक गोष्टीसाठी सतत तुम्हाला बाहेर जावं लागतं. तर माझा हा व्हिडिओ नक्की बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही युजफुल वाटलं तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. आणि मी हे जे किराणा माल भरते ना, तर मला कधीच म्हणजे बाहेर छोट्या छोट्या गोष्टींसाठी तर जावं लागत नाही. हां ठीक आहे, भाजीसाठी तर सगळ्यांनाच जावं लागतं. चला तर हा व्हिडिओ स्टार्ट करूया आपण. तर मी माझ्या किराणा मालाचं सामानामध्ये काय काय लिस्ट करते. हाय, हॅलो, नमस्कार. तर आजचा व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी खूप स्पेशल, कारण की तुमच्यासाठी असलं की नाही माहिती आहे, माझ्यासाठी स्पेशल आहे. बिकॉज ऑफ आज ना, जे काही मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यावर शेअर केलं होतं की मी किराणा सामानाची लिस्ट बनवत होती, तर आज तो फायनली आलेला आहे आणि तो मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे की मी काय काय किराणा सामान भरते. आणि आय होप सो सगळ्यांना हा व्हिडिओ आवडेल. तर चला तर आपण त्या व्हिडिओला सुरुवात करूया. हा आहे माझा किराणा आणि प्रत्येकाला मी वेगवेगळं डिवाइड करून ठेवलं आहे, जेणेकरून तुम्हाला इझिली समजेल. तर चला तर स्टार्ट करूया आपण. चला तर हा ब्रेकफास्टचा माझा भाग आहे. तर ब्रेकफास्टमध्ये मी पोहे, बेसनच्या, आपल्याला जेव्हा बेसन पोळा बनायचा असतो त्यासाठी बेसन, रवा आणि हे मी ओट्स भरते, मसाला ओट्स. आणि हे आहे आपलं बारीक लापसी असते ना ती, त्याची मी तिखट लापसी बनवते, म्हणून हे मी ब्रेकफास्टचे हे एवढे प्रकार भरते. प्लस थोडीशी मॅगी, पास्ता आणि आपले हे साबुदाणा सुद्धा भरते, पण ते माझ्याकडे ऑलरेडी आहे म्हणून मी ते आज ह्या किराणा सामानामध्ये मी ते ॲड नाही केले, कारण ते ऑलरेडी माझ्याकडे भरपूर पडलेलं आहे. चला तर, आणि ही चहापत्ती मी सोसायटी भरते. तर मला ही 1.25 किलो लागते, म्हणजे अर्धा किलो आणि पाव किलो असे 2 लागतात. आणि कॉफी आम्ही कोण जास्त पीत नाही, म्हणून आता पावसाळा आहे म्हणून माझ्या सोममला लागते, कॉफी खूप आवडते, म्हणून हे थोडेसे पाऊच मी कॉफीचे भरले आहेत. आणि ही साखर एवढी भरली आहे. ते हे एवढं आम्हाला महिनाभराला सफिशियंट होतं. चला तर आता आपण डाळी कोणती कोणती मी भरते ते तुम्हाला दाखवते. तर हे तूर डाळ, हे मी आता 2 किलो भरले आहे, कारण की ऑलरेडी माझ्याकडे तूर डाळ सुद्धा पडलेली आहे. चणा डाळ भरली आहे, मूग डाळ, लाल मसूर, अख्खी मसूर आणि चवळी. तर कडधान्यामध्ये माझ्याकडे सगळे कडधान्य ऑलरेडी आहेत. तरी ह्यावेळेस मला काहीच कडधान्य भरायचे नव्हते, फक्त चवळी आणि अख्खी मसूर संपली होती म्हणून ह्या 2 गोष्टी भरल्या आहेत. तर कडधान्यामध्ये मी मटकी, मूग, छोले, राजमा, हरभरे आणि बारीक चवळी, हे असे बारीक वाल, हे असे बरेच कडधान्य, मी सगळेच कडधान्य ॲक्च्युली भरते. तर आता माझ्याकडे सगळे अवेलेबल होते म्हणून चवळी आणि अख्खी मसूर फक्त संपली होती, तर तीच भरली. परत डाळ बनवताना मला लाल मसूरची, मुगाची डाळ आणि तूर डाळ सुद्धा मला लागते. आणि चणा डाळ कधी भाजी वडेमध्ये टाकायला किंवा पुरणपोळीला वगैरे. पुरणपोळी तर मोस्टली होत नाही, पण ह्यावेळेस बनवायची म्हणून थोडी जास्त भरलेली आहे. तर आता हे डेअरी प्रोडक्ट, तर डेअरी प्रोडक्टमध्ये ना मला अमूल बटर लागतं, तर मी 2 भरते, पण ह्यावेळेस डेअरी प्रोडक्ट बऱ्याच मला भरायचे नव्हते म्हणून मी हे 3 मागवले. पनीरसुद्धा म्हणून मी 3 मागवले, कारण की कधी कधी भाजी नसली ना की कडधान्य पण आपण भिजत घालायला विसरतो आणि भाजी पण नसते, त्यावेळेस मी पटकन पनीर काढून मी बनवू शकते, म्हणून मी पनीरसुद्धा भरून ठेवते. आणि त्याच्याबरोबर मला चीज स्लाईस, चीजचे ते आपण हे असं ना असेल काय बोलतो त्याला, पिझ्झामध्ये टाकतो, तर मला ते आठवत नाही, ते चीजसुद्धा मी भरते, स्लाईस चीज भरते आणि क्यूबसुद्धा भरते. प्लस दही तर काय मी असं आपण ऑनलाईन पण मागवतो, दही तर नाही भरत, पण डेअरी प्रोडक्टमध्ये बटर, पनीर, चीज आणि अजून काय अमूल क्रीम, ह्या एवढ्या गोष्टी मला डेअरी प्रोडक्टमध्ये मी भरून ठेवते. म्हणजे जर भाजी नाही आहे, कडधान्य भिजत नाही घातलं, तर आपण ॲटलिस्ट पनीर बनवू शकतो, म्हणून ह्या गोष्टी अवेलेबलच पाहिजे. म्हणून ॲटलिस्ट तुम्ही 1-2 पॅकेट तरी भरून ठेवत जावा. तर ब्रेकफास्टचे दाखवले तुम्हाला, चहापत्ती, साखर दाखवली आणि डाळी आणि कडधान्य दाखवले. तर आता आपण वळूया मसाल्यांकडे. तर मसाल्यांमध्ये मला सगळे, जसं जिरा पावडर, धने पावडर, हळद, लाल तिखट आणि जिरं मोहरी आणि आपले खडे मसाल्यामध्ये लवंग, दालचिनी, काळी मिरी, आपलं स्टार फूल, मोठी वेलची, हे सगळं माझ्याकडे आहे. फक्त दालचिनी आणि तेजपत्ता संपलेला म्हणून मी हे 2च मागवले आहे. तर खडे मसाल्यामध्ये हे सगळे खडे मसाले मला लागतात, बट आता माझ्याकडे ते अवेलेबल आहेत म्हणून दालचिनी आणि तेजपत्ताच मी भरला आहे. आणि गरम मसाला पावडरसुद्धा माझ्याकडे आहे, म्हणून मी फक्त जिरा पावडर, धने पावडर आणि हळद, लाल मिरची पावडर एवढं भरलं आहे.
आणि बॉक्सेसमध्ये मला हे बिर्याणी मसाला लागतात. किचन किंग मसाले हे असे त्याने छोटे छोटे बॉक्स दिलेत. ॲक्च्युली मला ना असे मोठे बॉक्स पाहिजे नसतात, पण त्याच्याकडे अवेलेबल नसले की असे छोटे छोटे बॉक्स तो पाठवतो. तर हे किचन किंग मसाला आहे आणि हा आपला चिकन मसाला बाहेरून सतत आणण्यापेक्षा मी एकदाच भरून ठेवते. आणि हा बिर्याणी मसाला. तर छोले मसाला, पावभाजी मसाला ऑलरेडी आहे माझ्याकडे. परत सांबार मसाला, हे 3 मसाले पण भरावं लागतात, पण आता ऑलरेडी आहेत माझ्याकडे म्हणून मी भरले नाही. बिकॉज ऑफ ते गर्दी नको वाटतं मला, पसारा नको वाटतं आणि तेवढं किचन आपलं मोठं नसल्यामुळे एवढं स्टोरेज कुठून करायचं त्यामुळे. आणि माझ्याकडे असे जे रॅक वगैरे पण नाही म्हणून मी हे असं जेवढं लागतं तेवढंच भरते. तर हे एवढे मसाले मी भरते. आता सध्या एवढे मी भरले आहेत बिकॉज ऑफ ऑलरेडी माझ्याकडे आहेत मसाले सगळे. तर मग बिर्याणी मसाला, किचन किंग मसाला आणि चिकन मसाला हेच मसाले मी आता भरले आहेत. बाकीचे मसाले सांबार मसाला, काय बोलतात आपला पनीर मसाला सुद्धा आहे, पावभाजी मसाला आहे माझ्याकडे. सो तर चला हे झाले मसाले. चला तर आता इथे मी हे कोकोनट, तर कोकोनट पण 1 किलो भरले आहेत. अर्धा किलोच भरते, अर्धा किलो सफिशियंट होतं महिन्याला. पण मला ह्यावेळेस खोबऱ्याचे लाडूसुद्धा बनवायचे आहेत, त्यामुळे 1 किलो खोबरा आणि 1 किलो शेंगदाणे भरले आहे, कारण की याचे पण लाडू बनवायचे आहेत. आणि अर्धा किलो मला पुरून जातं. आणि हे आपले सोया चंक्स, मी म्हणाली ना भाजीला जर काही नसेल, कडधान्य भिजवले नसेल, पनीर पण संपलं असेल, तर मग आपल्याकडे आहे सोयाबीन. तर हे सोयाबीन गरम पाण्यात भिजलं तर कांदा टमाटर कापूस तर सोयाबीन चांगलेच भिजतात, म्हणून ॲटलीस्ट 2 पॅकेट तरी आपल्याकडे असलंच पाहिजे. तर हे प्लस मीठ ॲक्च्युली मला 2 पॅकेट सफिशियंट होतं म्हणून हे 2 पॅकेट भरलेले आहे मीठचे. तर मग खोबरं, मीठ, शेंगदाणे आणि सोयाबीन हा एक वेगळा प्रकार. तर आता आपण ड्रायफ्रुट्स बघूया. तर ड्रायफ्रुट्समध्ये तर मी आता पहिलं वेलची दाखवते, कारण की वेलची आपल्याला प्रत्येक वेळेस लागते चहासाठी. आता पावसाळ्यात चालू झालं तर वेलचीचा चहा, अद्रकचा चहा खूप छान होतो. तर वेलची इथे तूप थोडंसं भरते मी, एक्स्ट्रा मला लागतं तेव्हा मी विकत आणते. मग असं आपलं ह्याच्यामध्ये आपल्या दूधवाल्यांकडे जे बनतं ना दूध त्याच्याकडून घेऊन येते, पण राशनमध्ये पण मी हे लिहिते. आणि आम्हाला जेवल्यावर इथे भाजलेली बडीशोप लागते, ती सुद्धा मी भरली आहे. इथे बदाम, पिस्ता, काजू आणि हे आपलं अक्रोडला काय बोलतो आपण मराठीमध्ये? अक्रोड बोलतो ना, अक्रोड बोलतो, वॉलनट ते. आणि इथे मी थोडंसं खारीक पावडर भरली आहे. आता मला लाडू बनवायचे आहे त्यामुळे खारीक पावडर पाहिजे म्हणून खारीक पावडर. आणि हा गूळ भरलेला आहे. तर हे असं हे नेहमीच मला लागतं ड्रायफ्रुट्स, फक्त खारीक पावडर मी यावेळेस भरलेली आहे बिकॉज ऑफ मला लाडू बनवायचे आहे. चला ड्रायफ्रूट्स झाले. चला तर आता लॉन्ड्री प्रोडक्ट बघा. तर आता पावडर आपल्याला मला तर मी हीच वापरते, दुसरी कुठलीही सूट होत नाही मला म्हणून लहानपणापासून वापरते. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये आत्ता दाखवतात की पावडरने चेहरा खराब होता. अरे लहानपणापासून आपण वापरलेली गोष्ट आहे. तर तुम्हाला कधी आलं का एक्सपिरियन्स की आपला चेहरा, माझा तरी चेहरा नाही खराब झाला म्हणून मी पावडर हीच वापरते, साधं सिंपल आपलं. त्याच्यानंतर मी ड्रेनेजसुद्धा भरून ठेवते. हे आता गुड नाईटचे रिफिल्स आहे, कोलगेट्स आणि हे विम बार सोप आणि हे कम्फर्ट जे असे मी पाऊचमध्ये भरते. हे असे पाऊच आहेत कम्फर्टचे, तर मी हे असं यूज करते, मला अंदाज पडतो हे चांगलाच. आणि हे आपलं फ्लोअर क्लिनरचं लिक्विड आहे, ते पाण्यात मिक्स करून घ्यायचं असतं. आणि हे कपड्याचे सोप 2-3 भरून ठेवते, कारण की मी वॉशिंग मशीनमध्ये कटके धुवत नाही, मी हाताने धुते. म्हणून मी जे काही असेल किचन क्लोथ्स वगैरे काय असेल ना ते मी हातानेच धुते. मोस्टली किचन क्लोथ तरी मी वॉशिंग मशीनमध्ये टाकते, पण आपण जे डस्टर वगैरे असेल ना मी ते हाताने धुते. हे सर्फ एक्सेल पावडर आणि हा आपला हार्पिक बाथरूम क्लीनर ते घालते. आणि स्कॉच ब्राईट, स्टेनलेस स्टील स्क्रब वगैरे सुद्धा भरते, बिकॉज आता माझ्याकडे आहे ते सगळे म्हणून मी ते भरलेले नाही आहे. तर हे असे माझे लॉन्ड्री प्रोडक्ट आहेत. ह्याच्यामध्ये काय कमी आहे काहीच नाही आहे, सगळंच मी मागवलेलं आहे. तर हँडवॉशचे पण पाऊच मी भरते, पण आता हँडवॉश पाऊचसुद्धा माझ्याकडे आहे म्हणून मी हँडवॉश पाऊच नाही भरलेले आहे. तर हँडवॉश पाऊच पण अशामध्येच भेटतो मला, गोदरेजचा हँडवॉश पाऊच आहे, स्वस्तात मस्त. जिथे आपल्याला बोलतं ना काट कसं करता येतं तिथे नक्कीच करता येतं. हँडवॉश खूप महाग असतात लिक्विड, तर तुम्ही ते हँडवॉश पाऊच 10,000 रुपयाला काहीतरी 15-20 आता प्राईस झालेली आहे त्याची. तर ती 1 बॉटल पाण्यामध्ये जर ती टाकली पावडर तर खूप छान आणि छान फेस होतो. फ्रेग्रन्स एवढा नाही आहे पण ठीक आहे, आपल्याला हँड असं क्लीन करायचं असतात, तर ते सोपं पडतं आणि इझी पण आहे ते आणि स्वस्त पण आहे. चला ते हे झाले माझे लॉन्ड्री प्रोडक्ट. चला तर आणि हे तेल तर मी ऑनलाईन मागवलं होतं, तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दिसलं असेल. तेल कधी कधी म्हणजे
किराणा 3 तारीख आहे ना, 3 तारखेला भरला, पण मग 1 तारखेला माझं ऑइल संपून जातं. तर मी हे ऑनलाईन मागवलं होतं. आणि हे केचप आहे, केचपबरोबर सॉसेस वगैरे काय असेल ते पण भरते, पण आता माझ्याकडे सगळं आहे म्हणून हा एकच केचप भरलेला आहे पास्तासाठी. आणि हे माझं देवाचं तेल, आणि देवाच्या तेलाबरोबर मी अगरबत्तीचं एक मोठं पॅकेट भरते जे मला महिन्याभराला पुरून जातं. तर आणि प्लस कापूर वगैरे पण मी सांगितलं म्हणजे सगळ्या गोष्टी भरते, कापूर, धूप वगैरे सगळं मी किराणामधून मागवते. कधी डीमार्टला गेली तर डीमार्टमधून सुद्धा घेते ते त्या गोष्टी. तर मी तेल हे वापरलं. तर अगरबत्ती आता ह्यावेळेस माझ्याकडे पडलेले आहेत, भरपूर आहेत अगरबत्त्या, तर त्यामुळे मी अगरबत्तीसुद्धा मागवलेली नाही. फक्त हे देवाचं तेल मागवलं आहे, म्हणजे देवाचं दिवाला तेल लावतो ते तेल मागवलेलं आहे. तर हे एवढं भरलं. आणि हो, मग गहू तांदूळ वगैरे ना ते मी ऑनलाईन घेते, म्हणजे तांदूळ तरी मी ऑनलाईन मागवते. आपले माझे नेहमीचे ते खूप छान आहेत, मला तेच मी वापरते. फ्लिपकार्टवरून मागवते, कधी ब्लिंकिटवरून. आणि गहू मी जसं मला 10 किलो गहू लागतात, तर 5 किलो गहू मी तसंच किराणामधून घेऊन येते, निवडून वगैरे आम्हाला देते दळायला, ते दळून आणते. तर मला महिन्याला 10 किलो म्हणजे 15 दिवसाला 5 किलो, 15 दिवसाला 5 किलो अशी गहू जातात. तर मी किराणामध्ये भरून ठेवत नाही, कारण की कुठे मग ते स्टोअर करून ठेवायचं. म्हणून जेव्हा संपतं त्याच्या 2 दिवस आधीच मी ते दळून आणते. ज्वारी बाजरी राहिला तर 2 किलो बाजरी आणि 2 किलो ज्वारी. जसं बाजरीचं पीठ दळलं 2 किलो, ते संपलं की मग ज्वारी दळते 2 किलो, ज्वारी संपली की बाजरी, असं मी अल्टरनेट करत राहते. आणि नाचणी कधी कधी थालीपीठसाठी वगैरे मी यूज करत असेल तर मी एखादा किलो ते दळते. तर हे अशा प्रकारे एवढं माझं असं किराणा सामान. तर एवढं भरल्याच्यानंतर मला बाहेरून काहीच आणायला लागत नाही, फक्त नॉनव्हेज किंवा मला भाजीपाला वगैरेच आणावं लागतं. आणि मोस्टली मला जास्त मग मार्केटला फिरावं नाही लागतं, भाज्या वगैरे आणण्यासाठीच मोस्टली मी जाते, किंवा फिरायला वगैरे आपण जातो तेवढं. तर मला वाटतं ह्या सगळ्याच गोष्टी जर तुम्ही किराणामध्ये भरल्यानंतर अक्षरशः तुम्हाला खाली जाऊन काही आणायची गरज लागत नाही. आणि भाज्या पण तुम्ही हप्त्याभरच्या घेतल्या ना, तर खरंच जर त्या भाज्या पण म्हणजे एक आज भाजी बनवली तर उद्या कडधान्य, त्याच्यानंतर मग काही तुम्ही जसं पनीर, सोयाबीन किंवा नॉनव्हेज बनवतो आपण, कधी अंडे बनवतो, म्हणजे अल्टरनेट जर तुम्ही केल्यानं तुम्हाला भाज्याचा खर्च पण कमी लागेल. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला माझा हा किराणा सामान आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर बाय.